नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सिंपल मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवर। या भागामध्ये या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तर तो समजावून घेऊ। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याचं जे बेसिक होतं म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। काही एक्झाम्पल सॉल्व करून तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले। आता आपण काय करू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेऊ। पहिला क्वेश्चन पहा, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे। फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर। जी रिकामी जागा दिसते त्या ठिकाणी योग्य संख्या आपल्याला भरायची आहे। पहा, मग डिटर्मिनंटमध्ये आपण पाहिलं होतं की 3 × 5 आणि 2 × 4 या दोघांचा जो गुणाकार आहे तर त्या दोघांच्या गुणाकाराची काय करायची आपल्याला, वजाबाकी। 3 × 5, मग इथं काय लिहावं लागेल आपल्याला, 5 वजा 2 × 4, 4 ऑलरेडी लिहिलेलं आहे, इथे 2 लिहावं लागेल। 3 × 5 = 15 वजा 2 × 8, 15मधून 8 वजा झाले किती राहतात, 7 राहतात। ही पहिली ॲक्टिव्हिटी आपली संपलेली आहे। पहा, एकदम सोपी ॲक्टिव्हिटी दिली होती सुरुवातीला। क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट। आता हे जे डिटर्मिनंट आहेत तर त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहे। तर त्या व्हॅल्यू आपण आपल्या वहीमध्ये शोधू। पहिला जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला, -1, 2, 7 आणि 4। ठीक आहे, याची व्हॅल्यू कशी शोधतात लक्ष द्या। सुरुवातीला काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार, -1 × 4 -7 × 2। ठीक आहे, या ठिकाणी एकच संख्या मायनसमध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर जे आहे किंवा यांचा गुणाकार जो आहे तो मायनसमध्ये येणार आहे। 4 × 1 4 -7 × 2 14। दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत। ठीक आहे, मग काय होईल, दोघांची बेरीज होईल आणि उत्तर पण आपलं काय असेल, निगेटिव्ह असेल। 14 आणि 4 18, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते किती आलेलं आहे, 18। आता दुसरा क्वेश्चन पाहू आपण। या ठिकाणी दिसतोय पहा, 5 -7 3 आणि 0। ठीक आहे, याला सोडवूयात आपण। लक्ष द्या, 5 × 0 -3 × -7। पहा, कुठल्याही संख्येला जर 0ने गुणलं तर उत्तर काय येतं, 0 येतं। मग 5ला जर 0ने गुणलं तर उत्तर आपलं 0 येणार आहे। आणि या ठिकाणी पहा, 2 वजा संख्या आहेत। 2 जर वजा चिन्ह असतील तर इथं आपण डायरेक्ट प्लस करू शकतो, किंवा त्याला असं वजा, हे जे वजा चिन्ह आहे तर ते मी लिहितो, वाटलं तर नंतर त्याला प्लस करू आपण। 7 वजा 7 × 3, एका संख्येला वजा चिन्ह आहे, म्हणजे काय होईल त्या ठिकाणी, वजा 7 × 3 वजा 7 × 21, आणि वजा वजा अधिक होईल, 0 + 21, उत्तर किती येईल आपलं, 21 21। ठीक आहे, अशा पद्धतीनं दुसरं उत्तर आपलं झालेलं आहे। तिसरा जो क्वेश्चन आहे तर तो तुम्हाला इथे दिसतोय पहा, अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये आहे। ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण अपूर्णांक दिसतात आपल्याला, 4 अपूर्णांक आहेत। अपूर्णांक वगैरे आला की आपण घाबरून जातो, परंतु घाबरायची गरज नाही मित्रांनो। जर तुम्हाला अपूर्णांकावरील क्रिया जर व्यवस्थित येत असतील तर तुम्ही घाबरून न जाता, घाबरायची गरज नाही, तुम्ही एकदम सहजपणे ते प्रश्न सोडवू शकता। ठीक आहे, आता यामध्ये पहा, सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, या दोघांचा गुणाकार, 7/3 × 1/2, याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ, -5/3 × 3/2। आता पहा,
एक एक ब्रॅकेट आपण सोडू. पण जेव्हा दोन अपूर्णांकाचा गुणाकार असतो, तो गुणाकार कशा पद्धतीनं करतात? ह्या ज्या दोन संख्या दिसतात अंशातल्या, त्यांचा गुणाकार अंशामध्ये लिहिणार आपण आणि या छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहिणार. म्हणजे 7 गुणिले 1 किती होतं? 7. आणि छेदांचा गुणाकार छेदामध्ये 3 गुणिले 2 6. या ठिकाणी काय वजा चिन्ह आहे. 5 गुणिले 3 15. 3 गुणिले 2 6. ठीक आहे. आता बा 2 परत आपल्याला अपूर्णांक मिळालेले, परंतु यामध्ये दिसतं की दोघांचा छेद कसा आहे? समान आहे आणि त्यांची वजाबाकी आहे. मग छेद समान असेल तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना काय करायचं? दोन्ही छेदांबद्दल एकच छेद लिहून घ्यायचा आणि वरच्या संख्यांची वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची, बेरीज असेल तर बेरीज करायची. यामध्ये पहा आता 7मधून 15 वजा करायचे आपल्याला, म्हणजे लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करायची. मग अशा वेळी काय येईल? आपलं उत्तर वजामध्ये येईल. 7मधून 15 वजा झाले तर किती राहतात? 8 राहतात आणि उत्तर कसं असतं आपलं? वजामध्ये असतं. ठीक आहे. पहा इथे 8 दिसते, इथे 6 दिसते. या दोघांना परत 2ने भाग जाईल. 32 6 बेचो 8 म्हणजे -4 भागिले 3. हे काय असेल? आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पहा अशा पद्धतीनं आपण दुसरा क्वेश्चन सोडवलेला आहे पूर्ण. आता आपण तिसरा क्वेश्चन पाहू. हे आपलं शेवटचं उदाहरण आहे. पहा या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला. पहा इथे जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की जे दुसरं समीकरण आहे तर त्या समीकरणाला छेद आलेला आहे. मग जास्त घाबरून जायचं कारण नाही. जर एखाद्या समीकरणाला छेद आलेला असेल तर आपल्याला काय करावं लागेल की त्या छेदाने, म्हणजे या ठिकाणी छेद किती आहे? 2 आहे. ठीक आहे. इथं पण 2 आहे. तर त्या छेदाने प्रत्येक पदाला गुणावं लागेल त्या समीकरणाला. ठीक आहे. म्हणजे समीकरण नंबर 2 जे आहे तर त्या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक पदाला, म्हणजे या तिन्ही पदांना 2ने गुणायचं आहे. 2ने गुणल्याच्या नंतर अजून एक नवीन समीकरण आपल्याला मिळेल आणि याच्या प्रत्येक पदाला आपल्याला 2ने गुणायचं आहे. 2ने गुणल्याच्या नंतर आपल्याला अजून एक समीकरण मिळेल. मग त्या समीकरणाचे आपल्याला A2, B2 आणि C2 या किमती घ्यायच्या आहे. ठीक आहे. आता बा पहिलं जे समीकरण आहे आपलं 2x + 3y = 2, तर ते आपण लिहून घेऊ सुरुवातीला. हे आहे आपलं पहिलं समीकरण. याच्यामध्ये आपल्याला काहीच बदल करण्याची आवश्यकता नाही. दुसरं जे समीकरण आहे x - y/2 = 1/2. आता याच्या प्रत्येक पदाला आपल्याला 2ने गुणायचे. मग पहिल्या पदाला जर 2ने गुणलं तर काय तयार होईल? या ठिकाणी या दुसऱ्या पदाला जर 2ने गुणलं तर हे 2 2 कॅन्सल होतील. कसे होतील? लक्ष द्या व्यवस्थित. समजा हे y/2 आहे. ठीक आहे. याला जर 2ने गुणलं तर 2 2 कॅन्सल होतील किंवा 2 1 बे 1 बे असं म्हणू शकतो आपण याला. y गुणिले 1 काय राहील? फक्त शिल्लक y शिल्लक राहील. ठीक आहे. म्हणजे दुसरं जे पद आहे त्या ठिकाणी फक्त y शिल्लक राहील आणि तिसऱ्या पदामध्ये जर 2ने गुणलं आपण तर 2 2 कॅन्सल होऊन 1 शिल्लक राहील. हे असेल आपलं दुसरं समीकरण. ठीक आहे. आता यावरून आपण काय करू शकतो? A1 B1 C1 आणि A2 B2 C2 यांच्या किमती घेऊ शकतो. त्यामध्ये आहे A1 आहे पहा यामध्ये A1 आहे 2, B1 आहे 3 आणि C1 आहे 2. A2, आता A2 आपल्याला या समीकरणाचं पाहिजे. किती आहे? 2. B2 आहे वजा, इथं काहीच नाही म्हणजे काय असतं? 1 असतं. आणि C2 म्हणजेच काय? 1 आहे. ठीक आहे. यावरून अगोदर आपण dx आणि dy यांच्या किमती काढून घेऊ. सुरुवातीला डीची किंमत काढू. डी म्हणजेच काय? A1 A2 C1 C2. A1 A2 आहे 2 आणि 2. सॉरी, डीचा जो फॉर्म्युला आहे तो A1 A2 B1 B2 असा आहे. A1 A2 आहे 2 आणि 2 आणि B1 B2 आहे 3 आणि -1. ठीक आहे. 2 गुणिले -1 -3 गुणिले 2.
2 गुणिले वजा 1 किती होईल आपलं? -2. परत हे वजा चिन्ह इथे, 3 दोन्ही 6, -2 वजा 6 किती होतं? -8 होतं. त्यानंतर dx c1 c2 b1 b2. c1 c2 आहे 2 आणि 1, b1 b2 आहे 3 आणि -1. यामध्ये 2 गुणिले -1 -3 गुणिले 1. 2 गुणिले -1 काय होईल? -2 होईल. हे वजा चिन्ह, 3 1 3, -2 -3 काय होईल आपलं? -5. आणि आता dy ची किंमत शोधू आपण. a1 a2 c1 c2. यामध्ये a1 a2 आहे 2 आणि 2, c1 c2 आहे 2 आणि 1. मग आता 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2, बे 1 बे, बे दोन्ही 4. 2 मधून 4 वजा झाले, काय शिल्लक राहील? -2 शिल्लक राहील. ठीक आहे. मग आता आपण या 3 किमती शोधल्या. यावरून आपल्याला क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने x आणि y यांच्या किमती काढायच्या. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की x आणि y यांच्या किमती कशा पद्धतीने काढतात. x ची किंमत काढण्यासाठी dx भागिले d हा फॉर्म्युला आहे. मग dx किती आहे आपल्या या ठिकाणी दिसते बघा, -5 आणि d किती आहे? -8. -5 भागिले -8. वजा अधिक होईल, परंतु 5 आणि 8ला कुठल्याही एका संख्येने भाग जाणार नाही. त्यामुळे उत्तर असेल आपलं 5/8. आणि y काढायचं असेल तर आपण कसं काढतो? dy भागिले d. dy किती आहे? dy आहे आपलं -2 आणि d आहे -8. -2 आणि -8. वजा अधिक होईल, या ठिकाणी भाग जाईल पहा, बे 1 बे बे चोक 8 म्हणजे 1/4. ठीक आहे. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे तर ते किती असेल? xy, x आहे 5/8, y आहे 1/4. ठीक आहे. पहा या पद्धतीनं आपला जो 1.3 हा जो सराव संच होता तो पूर्ण संपलेला आहे. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या पूर्ण शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन यूजिंग क्रॅमर्स रूल. म्हणजे क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने खालील जे एक सामायिक समीकरणे आहेत ते आपल्याला सोडवायचे. तर त्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. हा आपण सुरुवातीला सोडू. पहा या ठिकाणी तो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? ABCच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. त्यामध्ये A1 आहे 3, हे जे B1 दिसते ते किती आहे? -4. आणि C1 किती आहे? 10. A2 आहे 4, B2 आहे 3 आणि C2 आहे 5. यावरून dx आणि dy या 3 व्हॅल्यू आपल्याला काढायचे. सुरुवातीला आपण d काढू. डीचा फॉर्म्युला काय? A1 A2 B1 B2. लक्ष द्या. A1 A2 B1 B2. यामध्ये A1 A2 काय आहे? A1 A2 3 आणि 4. B1 B2 -4 आणि 3. आता यांचा तिरकस गुणाकार होईल. 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4.
5×3 9 वजा गुणिले वजा अधिक 4 चौक 16 9 आणि 16 किती झाले 25 म्हणजे डीची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली 25. आता आपण dx शोधू. dxचा फॉर्म्युला काय असेल a आणि b झालं. आता काय c1 c2 त्यानंतर परत b1 b2 यामध्ये लक्ष द्या c1 c2 किती आहे 10 आणि 5 b1 b2 आहे -4 आणि 3 तिरकस गुणाकार होईल 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5 10 त्रिक 30 वजा अधिक 4 पंचे 20 30 आणि 20 किती होतात 50. dx ची व्हॅल्यू 50 आलेली आहे. आता आपण dy शोधू. dy काय असेल a1 a2 c1 c2 a1 a2 आहे 3 आणि 4 c1 c2 आहे 10 आणि 5. यामध्ये पाहता 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 3 5 15 10 चौक 40 40 आणि 15 किती होतात 55. dy ची किंमत 55 आलेली आहे. सॉरी इथं चुकून बेरीज झाली 3 5 15 आणि इथं काय वजा 10 चौक 40 15तून 40 वजा झाले. लहान संख्येतून मोठी संख्या वजा जर केली तर उत्तर वजामध्ये येईल आपलं. मग 40मधून 15 वजा जर झाले तर किती राहतात 25 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल वजा 25. या तिन्ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पाहतोय. डीची व्हॅल्यू आहे 25 dx आहे 50 आणि dy आहे वजा 25. यावरून मध्ये इथे लिहावं लागेल आपल्याला बाय क्रॅमर्स रूलनुसार x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y इज इक्वल टू dy अपॉन d. dx किती आहे इथे पहा dx आहे 50 भागिले d आहे 25 25 1 25 25 दोन्ही 50 म्हणजे उत्तर आलेलं आहे 2 म्हणजेच x बरोबर 2. आता y काढत असताना dy किती आहे वजा 25 भागिले d किती आहे 25 25 1 25 25 1 25 काय शिल्लक राहिलं वजा 1 y बरोबर वजा 1. आपलं जे सोल्युशन आहे ते किती असेल x आहे 2 आणि y आहे वजा 1. ठीक आहे. या पद्धतीनं पहिला क्वेश्चन आपला झालेला आहे. हे बघा प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील दुसरं उदाहरण 4x + 3y - 4 = 0 6x - 8 6x = 8 - 5y. आता बघा हे जे दोन इक्वेशन आहेत तर ते थोडेसे वेगळ्या स्वरूपामध्ये आहेत. आपल्याला काय करायचं आहे ax + by = c या स्वरूपामध्ये त्याची मांडणी करायची. ठीक आहे. आपण काय लिहू शकतो त्यामध्ये रिअरेंज इक्वेशन इंटू ax + by = c. म्हणजेच काय की हे जे समीकरण आहेत ते आपण ax + by = c या स्वरूपामध्ये त्याची मांडणी करू. मग कशी मांडणी करता येईल 4x + 3y = हे -4 इकडे गेल्यानंतर काय होईल ते +4. मग याला 1 नंबर नाव देऊ आपण. आणि इथे पहा 6x - 5y इकडे घेऊ आपण +5y = 8 जे आहे तर ते उजव्या बाजूला आहे ते तसंच ठेवू आपण 1.
हे काय झालं आपलं दुसरं समीकरण. ठीक आहे. आता आपण ABCच्या व्हॅल्यू काढू. मग A1 किती असेल 4, B1 आहे 3 आणि C1 आहे 4, A2 6, B2 5 आणि C2 8. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 3 व्हॅल्यू मिळालेले आहेत. पण यानुसार आपल्याला सुरुवातीला D काढायचे. D काढत असताना आपण काय काढतो, A1 A2 B1 B2 ही व्हॅल्यू काढतो. यामध्ये A1 A2 आहे 4 आणि 6, B1 B2 आहे 3 आणि 5. यामध्ये 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6, 4 पंचे 20 वजा 7 18. 20 मधून 18 वजा झाले किती राहतात 2. म्हणजे डीची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. त्यानंतर dx ही व्हॅल्यू काढू आपण. dx म्हणजेच काय, C1 C2 B1 B2. ठीक आहे. C1 C2 काय दिसतं आपल्याला या ठिकाणी 4 आणि 8 आणि B1 B2 3 आणि 5. तर 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8, 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. 20 मधून 24 वजा झाल्याच्या नंतर काय उत्तर येईल आपलं वजा 4. कारण आपण लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करतो. आणि dy फॉर्म्युला काय आपला A1 A2 C1 C2. A1 A2 किती आहे 4 आणि 6 आणि C1 C2 4 आणि 8. यामध्ये 4 × 8 मायनस 4 × 6. 4 × 8 किती होईल 32 मायनस 4 × 6 24. 32 मायनस 24 8. म्हणजे 32 मधून 24 वजा झाल्याच्या नंतर किती शिल्लक राहतात 8 शिल्लक राहतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्या 3 व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहेत. इथे काय लिहिणार आपण बाय क्रॅमर्स रूलनुसार x काढायचं. x कसं काढतो आपण dx भागिले d. dx किती वजा 4 आणि भागिले d किती 2. बे बे दोन्ही 4 म्हणजे उत्तर आलेलं आपलं वजा 2. x बरोबर काय आहे वजा 2. आणि y काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे dy भागिले d. तर dy आहे आपलं 8 आणि d आहे 2. बे चोक 8 जे उत्तर आलेले 4. y बरोबर किती आले 4. हे आपलं जे सोल्युशन आहे. ठीक आहे. हे दिसत नव्हतं, परत सांगतो समजावून. y काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला dy भागिले d. dy आहे 8 आणि d आहे 2. बेचोक 8 म्हणजे उत्तर आलेले 4. y बरोबर किती आहे 4. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे xy ते किती असेल वजा 2 आणि 4. ठीक आहे. अशा पद्धतीनं दुसरा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा आपला या ठिकाणी संपलेला आहे. आपण आता पुढचा क्वेश्चन पाहू. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय x + 2y बरोबर वजा 1. 2x वजा 3y बरोबर 12. यामध्ये पहा A1 किती असेल आता 1 असेल, B1 असेल 2 आणि C1 असेल वजा 1. A2 किती आहे 2, B2 आहे वजा 3. या ठिकाणी पहा दिसते वजा 3 आणि C2 आहे 12. ठीक आहे. या पद्धतीने आपण सुरुवातीला व्हॅल्यू काढून घेतलेलं आहे. यावरून आता आपल्याला d काढावं लागेल. d म्हणजेच काय A1 A2 B1 B2. A1 A2 किती 1 आणि 2. B1 B2 किती आहे 2 आणि वजा 3. ठीक आहे. आता 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 2
आता एक चिन्ह वजा आहे म्हणजे 3 1 3 आणि उत्तर एक वजा असल्यामुळे -3 येईल आपलं त्या ठिकाणी आणि वजा 2 2 4 -3 -4 काय होईल -7 म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे डीची ती आलेली -7. त्यानंतर आपण dx काढू. dx म्हणजेच काय c1 c2 b1 b2. c1 c2 आहे -1 आणि 12. b1 b2 आहे 2 आणि -3. आता यामध्ये -1 गुणिले -3 -2 गुणिले 12. आता दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह आहे. वजा गुणिले वजा अधिक होतं आणि 3 1 3 म्हणजे यांचा गुणाकार 3 येईल. हे वजा चिन्ह जसंच तसं 12 2 24. ठीक आहे. म्हणजेच लहान संख्येतून आता मोठी संख्या वजा करतोय. 3 मधून 24 वजा झाल्याच्या नंतर काय राहतील शिल्लक -21. dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -21. आता आपण dy शोधू. dy चा फॉर्म्युला काय आहे a1 a2 c1 c2. यामध्ये a1 a2 जे आहे ते आहे 1 आणि 2 आणि c1 c2 किती आहे -1 आणि 12. यामध्ये 12 गुणिले 1 वजा 1 गुणिले 2 12 1 12 वजा गुणिले वजा अधिक 2 1 2 12 आणि 2 14. ठीक आहे. अशा पद्धतीनं या तिन्ही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. यावरून बाय क्रॅमर्स रूलनुसार आता आपल्याला x आणि y हे शोधायचं आहे. यामध्ये x कसं शोधणार आपण dx भागिले d ही किंमत घेणार. dx किती आहे -21 आणि d किती आहे -7. भागाकारामध्ये वजा वजा अधिक होऊन जाईल आणि 7 1 7 7 3 21 म्हणजे 3 उत्तर आलेलं आहे. x ची किंमत आलेली 3. ठीक आहे. आणि dy काढायचं आहे. आता आपल्याला y काढायचं आहे. मग y कसं काढणार आपण dy भागिले d. तर dy आहे आपलं 14 आणि d आहे -7. आता या ठिकाणी पहा एकच संख्या वजामध्ये त्यामुळे आपलं जे आन्सर आहे तर ते वजामध्येच येणार आहे. दोन्ही वजा असते तर अधिक झालं असतं. 7 1 7 7 2 14 म्हणजे उत्तर आलेले -2. y बरोबर -2. आपलं जे सोल्युशन आहे ते काय आहे xy म्हणजे 3 आणि -2. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहू आपण. आपला पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो तो आहे 6x - 4y बरोबर -12. 8x - 3y बरोबर -2. तर हा क्वेश्चन आपण सोडू. यामध्ये a1 असेल 6 b1 असेल -4 आणि c1 असेल -12. a2 आहे 8 b2 आहे -3 आणि c2 आहे -2. आता याच्यावरून आपण d ची किंमत शोधू. d म्हणजेच काय a1 a2 b1 आणि b2 असतं. यामध्ये a1 a2 आहे 6 आणि 8. b1 b2 आहे -4 आणि -3. 6 गुणिले -3 वजा 8 गुणिले -4. आता दोन्हीपैकी एक संख्या वजा आहे म्हणजे आपलं उत्तर वजामध्ये येणार. 6 3 18 म्हणजेच -18. आणि या ठिकाणी पहा 2 वजा चिन्ह आहेत. वजा गुणिले वजा काय होईल अधिक होईल आणि 8 चौक 32. आता इथे काय होईल मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल. 32 मधून 18 वजा झाले तर किती राहतात 14 शिल्लक राहतील. ठीक आहे. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे धन. त्यामुळे याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे धनच ठेवायचे पॉझिटिव्ह ठेवायचे म्हणजे d ची किंमत जी आहे ती आलेली आहे आपली 14. तर dx c1 c2 b1 b2. c1 c2 आहे -12 आणि -2 म्हणजे b1 b2 आहे
-4 आणि -3. आता यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. -12 गुणिले -3 -4 गुणिले -2. ठीक आहे. यामध्ये पहा दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह आहे. वजा वजा अधिक होऊन जाईल 12 त्रिक 36. आणि इथे हे वजा चिन्ह इकडे लिहू आपण. या दोन्ही वजा चिन्हाचं अधिक होईल. वजा वजा अधिक 4 दोन्ही 8. 36 मधून 8 वजा झाले किती राहतात? 28. म्हणजे आपलं जे dx आहे तर ते आलेलं आहे 28. आता आपण काय करू? dy ची किंमत काढू. dy म्हणजे काय असतं? a1 a2 c1 c2. ठीक आहे. a1 a2 किती आहे? 6 आणि 8. c1 c2 किती? -12 आणि -2. 6 गुणिले -2 -12 गुणिले 8. एकच संख्या वजा आहे त्यामुळे काय होईल? 6 दोन्ही 12 आणि 1 वजा असल्यामुळे -12. इथं बा वजा गुणिले वजा अधिक आणि 12 96. 96 मधून 12 वजा झाले किती राहतात? 84 राहतात. ठीक आहे. आणि मोठ्या संख्येत चिन्ह अधिक असल्यामुळे उत्तर काय असेल आपलं? अधिक 84 असेल. या पद्धतीनं तिन्ही किमती आपण काढलेल्या आहेत. आता यावरून बाय क्रॅमर्स रूल यावरून आपण x शोधू. x म्हणजेच काय? dx भागिले d. dx किती आहे? 28 आणि d किती? 14. 14 1 14 14 दोन्ही 28. म्हणजे 2 उत्तर आलेले. x बरोबर 2. आणि आता आपल्याला dy शोधायचं आहे. y शोधायचं आहे. y बरोबर काय? dy भागिले d. dy जे आहे ते आहे 84 आणि d आहे 14. 14 1 14 14 सखे 84. म्हणजे उत्तर किती आलेले? 6. म्हणजे y ची किंमत आलेली 6. जे आपलं जे सोल्युशन आहे xy तर ते किती असेल? 2 आणि 6. ठीक आहे. पाहू शकता या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे? हा क्वेश्चन सोडवलेला आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघू. 4m + 6n = 54. 3m + 2n = 28. यामध्ये पहा a1 आहे 4, b1 आहे 6 आणि c1 54. a2 आहे 3, b2 आहे 2 आणि c2 28. यावरून सुरुवातीला आपण काय करू? d ची व्हॅल्यू काढू. d या निश्चयकाची व्हॅल्यू काढू. d म्हणजेच काय? a1 a2 b1 b2 हा फॉर्म्युला आहे त्याचा. आता यामध्ये पहा a1 a2 किती? 4 आणि 3. b1 b2 आहे 6 आणि 2. 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3. 4 दोन्ही 8 वजा 6 त्रिक 18. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते. 8 मधून 18 वजा झाल्याच्या नंतर किती राहतील? वजा 10 राहतील. पहिली किंमत आपल्याला मिळालेली. त्यानंतर आपण dx शोधू. dx आहे c1 c2 b1 b2. यामध्ये c1 c2 जे आहे ते आपल्याला इथं दिसतंय 54 आणि 28. आणि b1 b2 जे आहे ते आहे 6 आणि 2. 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28. यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. बेचोक 8 बेपंचे 10 108 वजा 6 गुणिले 8 6 8 48 ला 8 8 4 6 दोन्ही 12 4 16. 108 मधून
68 आपल्याला वजा करायचे, ठीक आहे. मग किती होतील? 108 मधून 168 जर वजा झाले तर उत्तर आपलं 60 येईल. परंतु या ठिकाणी पहा, मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते काय आहे? वजा आहे. त्यासाठी या ठिकाणी उत्तर पण आपलं काय असेल? वजामध्ये असेल, कारण की आपण लहान संख्येमधून मोठी संख्या वजा केलेली आहे. त्यानंतर पहा डी वायची किंमत करू आपण. डी वाय म्हणजेच काय? A1 A2 C1 C2. A1 A2 आहे 4 आणि 3. C1 C2 आहे 54 आणि 28. या ठिकाणी पहा 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3. 4 गुणिले 28 पाहू आपण. 4 8 32 2. अच्छा आले 3. 4 2 8. 8 आणि 3 11 म्हणजे 112 होईल. वजा 3 चोक 12. 12 2. अच्छा आला 1. 3 पाहिजे 15 आणि 1 16. 112 मधून 162 वजा करायचे आपल्याला. 112 मधून जर 162 आपण वजा केले तर किती शिल्लक राहतील? या ठिकाणी 50 शिल्लक राहतील, ठीक आहे. मग याची किंमत जी आहे तर ती किती असणार आहे? 50. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते वजा आहे, त्यामुळे उत्तर आपलं असणार आहे वजा 50. तिन्ही किमती आपल्याला मिळालेल्या आहे. यावरून आपण काय करू? एक्स आणि वाय यांच्या किमती काढू. एक्स म्हणजेच काय? dx भागिले डी. तर dx किती आहे? dx आहे आपलं वजा 60 आणि डी किती आहे? वजा 10. का वजा वजा अधिक होऊन जाईल ते 10 1 10 10 सखी 60. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 6. म्हणजे एक्स बरोबर 6 ही किंमत आलेली. त्यानंतर पहा वाय जर काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? डी वाय भागिले डी. तर डी वाय किती आहे? वजा 50 भागिले डी किती आहे? वजा 10. इथं पण वजा वजा अधिक होईल. 10 1 10 10 5 50. म्हणजे उत्तर आलेले 5. वाय बरोबर किती? 5. म्हणजे आपलं जे सोल्युशन असेल ते किती असेल? एक्स वाय. एक्स आहे 6, वाय आहे 5. पहा मित्रांनो, या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. आता या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचा प्रश्न आपण घेऊ. शेवटचा जो प्रश्न आहे 2x अधिक 3y बरोबर 2. x वजा y छेद 2 बरोबर 1/2 आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर यामध्ये जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की जे दुसरं समीकरण आहे तर त्या समीकरणाला काय आलेलं आहे? छेद आलेला आहे, डिनॉमिनेटर आलेला आहे, ठीक आहे. असं जर आलं तर घाबरून जाण्याची गरज नाही. त्या समीकरणाचं रूपांतर आपण आपल्याला पाहिजे असणाऱ्या किंवा जनरल फॉर्म जो होता आपला त्या प्रकारच्या समीकरणामध्ये करू शकतो, ठीक आहे. आता याचं रूपांतर कसं करायचं? पहिलं जे समीकरण आहे त्यामध्ये आपल्याला बदल करण्याची गरज नाही, त्यामुळे ते आहे तसं लिहिलंय मी. दुसरं जे समीकरण दिसतंय आता याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे आणि या प्रकारे या स्वरूपामध्ये त्याला लिहावं लागणार आहे, ठीक आहे. तर या समीकरणाला जो छेद आलेला असतो त्या छेदाने काय करावं लागतं? आपल्याला समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणावं लागतं, ठीक आहे. प्रत्येक पदाला गुणल्याच्या नंतर जे आपलं नवीन समीकरण तयार होईल ते आपल्याला या स्वरूपामध्ये मिळेल, ठीक आहे. छेद कोणता आलेला आहे? 2 आलेला आहे. मग या 2ने काय करायचं? प्रत्येक पदाला गुणायचं, म्हणजे हा जो छेद आहे तो काय होतो? निघून जातो आणि आपलं समीकरण नवीन तयार होतं, ठीक आहे. आता याला जर 2ने गुणलं तर काय तयार होईल? 2x होईल. y/2 जे आहे त्याला जर 2ने गुणलं, समजा y/2 आहे, याला जर 2ने गुणलं, 2 2 कॅन्सल होतं, काय शिल्लक राहतं? फक्त y शिल्लक राहतं, ठीक आहे. म्हणजे हे वजा चिन्ह
आणि या y/2ला जर 2 ने गुणलं तर काय होईल, फक्त y शिल्लक राहील. 1/2ला जर 2 ने गुणलं तर फक्त काय शिल्लक राहील, 1 शिल्लक राहील. ठीक आहे, हे काय झालं आपलं दुसरं समीकरण. 1/2ला जर 2 ने गुणलं, 2 2 कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील, 1 शिल्लक राहील. मग प्रत्येक पदाला काय केलं आपण, 2 ने गुणलेले ते लिहून घेऊ आपण. मल्टिप्लाय इच टर्म बाय 2. प्रत्येक पदाला 2 ने गुणले आणि त्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळालेले 2 नंबरचं. ठीक आहे, आता 1 नंबरचं आणि 2 नंबरचं जे समीकरण आहे त्याच्यामधील ABCच्या किमती आपण या ठिकाणी लिहून घेऊ. A1 म्हणजे या ठिकाणी असणारी पहिल्या समीकरणाची A ची किंमत किती आहे, 2. B1 किती आहे, 3. आणि C1, B1 इथं दिसते 3 आहे आणि C1 किती आहे, 2 आहे. A2 बरोबर किती आहे, 2. B2 जे आहे तर ते या ठिकाणी आता इथं बघा काहीच लिहिलेलं नाही, फक्त y लिहिलेलं आहे. म्हणजे काहीच जर नसेल तर सहगुणक किती असतो, 1 असतो आणि वजा चिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी B2 किती असेल, -1. आणि C2 जे आहे तर परत त्या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, ते 1 आहे असं दिसतंय. ठीक आहे, आता या A1 B1 C1 आणि A2 B2 C2 या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला D ची व्हॅल्यू काढावी लागेल. D म्हणजेच काय, A1 A2 B1 B2 या पद्धतीचं त्याचं सूत्र असतं. आता A1 A2 किती आहे, 2 आणि 2. B1 B2 किती आहे, 3 आणि वजा आहे. ठीक आहे, यांचा गुणाकार करू. 2 आणि वजा 1चा गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले वजा 1. ठीक आहे, वजा 3 गुणिले 2. 2 गुणिले वजा 1 किती होईल, वजा 2 होईल. आणि हे वजा चिन्ह इथे परत लिहितो. 3 2 6. वजा 2 वजा 6 किती होतं, वजा 8 होतं. ठीक आहे, म्हणजे पहिली जी किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली D ची किती आहे, ती वजा 8. त्यानंतर आपण dx काढू. dx काय आहे, C1 C2 B1 B2. C1 C2 आपलं काय आहे, 2 आणि 1. B1 B2 किती आहे, 3 आणि वजा 1. परत त्या ठिकाणी 2 गुणिले वजा 1 होईल. 2 गुणिले वजा 1 वजा या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 1. 2 गुणिले वजा 1 काय होतं, वजा 2 वजा 3 गुणिले 1 3 1 3 वजा 2 वजा 3 याचा आन्सर काय येईल, वजा 5 येईल. ठीक आहे, म्हणजे dx ची सुद्धा व्हॅल्यू आपली या ठिकाणी आलेली ती आहे वजा 5. त्यानंतर आपण dy ची व्हॅल्यू शोधू. dy चा फॉर्म्युला काय, A1 A2 C1 C2. यामध्ये A1 A2 काय आहे, 2 आणि 2 आणि C1 C2 काय आहे, 2 आणि 1. आता या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2 1 2 हे 2 4. आता या ठिकाणी पहा, लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होते म्हणजे काय होईल, आपलं उत्तर वजामध्ये येईल. 2 मधून 4 वजा झाले, वजा 2 शिल्लक राहिले. ठीक आहे, अशा पद्धतीनं तिन्ही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहे. तिन्ही व्हॅल्यू काढल्याच्या नंतर क्रॅमर्स रूलनुसार आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू काढता येते. x म्हणजेच काय, dx भागिले d. dx किती आहे या ठिकाणी काढले तर आपण वजा 5 आहे आणि d किती आहे, वजा 8. आता या ठिकाणी बघा 5 आणि 8ला अशी कुठलीच संख्या नाही की त्या संख्येने दोघांना पण भाग जाईल आणि याला आपण संक्षिप्त पण आपल्याला करता येणार नाही कारण की दोघांना भाग जाणारी एक संख्या नाही. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर हेच राहील. फक्त काय होईल याच्यामध्ये, भागाकारामध्ये हे जे चिन्ह असतात दोन्ही ठिकाणी जर वजा आलं
तर वजा वजा काय होतं, अधिक होतं. म्हणजे आपलं जे उत्तर आहे 5/8 राहील आणि हे मायनस मायनस कॅन्सल होईल, त्याचं काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण y शोधू. y बरोबर काय असेल, dy भागिले d. dy ची किंमत किती आहे, -2 आणि d किती आहे आपलं, -8. आता इथे पण काय होईल, वजा वजा अधिक होईल, भाग पण जाईल या ठिकाणी, 2/8 म्हणजे 1/4 आन्सर येईल आपलं. सोल्युशन जे आहे xy, तर ते असेल, x ची किंमत आहे 5/8 आणि y ची किंमत काय, 1/4. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला 6वा जो प्रश्न होता तो पण आपण सोडवलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.